नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेरकारे आज आपल्यासमोर इयत्ता 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयातील प्रकरण क्रमांक 2 सजीवातील जीवन प्रक्रिया यामधील काही भाग आपण अभ्यासणार आहोत. जीवन प्रक्रिया म्हणजे सजीवातील लक्षणे प्रकर्षाने दर्शवणारी ज्या जीवनावश्यक क्रिया आहेत, प्रक्रिया आहेत, त्यांना आपण जीवन प्रक्रिया असे संबोधतो. या जीवन प्रक्रिया घडून येत असताना अनेक अवयव संस्था समन्वयातून ही जे सजीवांच्या ज्या क्रिया आहेत त्या चालतात, ते पूर्णपणे, सुरळीतपणे आणि अतिशय पद्धतशीरपणे ही जीवन प्रक्रिया चालत असतात. त्यातील काही जीवन प्रक्रिया आपण पाहिलं तर इयत्ता 8वी मध्ये आपण श्वसन संस्था, त्यानंतर उत्सर्जन संस्था, रक्ताभिसरण संस्था, नियंत्रण संस्था असे अनेक कितीतरी संस्था आपल्या म्हणजे सजीवांच्या शरीरामध्ये कार्य करत असतात आणि अतिशय पद्धतशीरपणे या सर्व जीवन प्रक्रियांचं कार्य चालत असते. या प्रकरणामध्ये प्रामुख्याने आपल्याला 4 मुद्दे अभ्यासायचे आहेत. ते म्हणजे सजीव आणि जीवन प्रक्रिया, त्यानंतर सजीव व ऊर्जा निर्मिती, त्यानंतर काही अन्न घटक व त्यातून मिळणारे ऊर्जा, आणि चौथा मुद्दा आहे पेशी विभाजन, एक जीवन प्रक्रिया. त्यातील आपल्याला 2 मुद्द्यांचा या ठिकाणी अभ्यास करता येईल. पहिला मुद्दा म्हणजे सजीव आणि जीवन प्रक्रिया, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. जसे की आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे मानवी शरीरामध्ये अनेक संस्था आहेत, त्या अतिशय एकमेकांच्या ताळमेळीने, एकमेकांच्या समन्वयाने हे जे सजीवांचं शरीर आहे ते चालवतात, त्याला जिवंत ठेवतात. ही जी सर्व यंत्रणा आहे ती सर्व यंत्रणा अगदी एकपेशीय अमिबापासून तर उच्चवर्गीय प्राणी असतील, वनस्पती असतील, बहुपेशीय प्राणी वनस्पती असतील, त्या सर्वांमध्ये कमी अधिक प्रमाणात या प्रक्रिया समानच असतात. पण जीवन त्यांच्यामध्ये कार्य करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या रचना ज्या आहेत ते एकपेशीय सजीवांपासून ते उच्चवर्गीय सजीवांपर्यंत त्यांची गुंतागुंतता वाढत जाते, क्लिष्टता वाढत जाते. एवढाच मात्र त्यामध्ये फरक आपल्याला करता येईल. आता हे सर्व जीवन प्रक्रिया चालायच्या असतील, घडून यायच्या असतील तर त्याला साहजिकच आहे एका यंत्राप्रमाणे ऊर्जेची गरज जशी त्या यंत्राला लागते तसंच या सजीवांना सुद्धा, या जीवन प्रक्रियांना सुद्धा ऊर्जेची गरज लागते. मग ही ऊर्जा आपण कुठून मिळवतो? बरोबर आहे, आपण जे अन्न खातो, सजीव जे अन्न घेतात त्या अन्नातूनच ही ऊर्जा मिळत असते. अन्नातून ऊर्जा मिळते, शरीर बांधण्यासाठी आवश्यक पोषक तत्व मिळतात, घटक मिळतात, आणि म्हणून अन्न हे सजीवांच्या शरीराचे इंधन आहे असं आपल्याला म्हणता येईल. जसे की सजीव मुख्यत्वे पोषणावर आधारित आपण 2 प्रकार आपण त्यांचे पाडतो. एक आहे परपोषी, ज्यात सर्व प्राणी येत असतात, परजीवी येत असतात, आणि दुसरा आहे स्वयंपोषी, जे की जवळपास सर्वच वनस्पती हे स्वयंपोषी आहेत. सर्वच काम जवळपास हा शब्द मी याच्यासाठी वापरतो की काही वनस्पती ज्यांना आपण कवक असं म्हणतो ते परपोषी आहेत, वृत्तोपजीवी आहेत, म्हणून जवळपास सर्व वनस्पती हे स्वयंपोषी आहेत. ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, आपल्या शरीरातील काही जीवन प्रक्रियांना लागणारी ऊर्जा ते त्यातून वापरतात, आणि उरलेली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा ती
आपल्या पानांमध्ये, फळांमध्ये, खोडामध्ये, मुळांमध्ये साठवून ठेवतात आणि त्याच अन्नाचा वापर आपण परपोषी जे सजीव आहेत, प्राणी आहोत, आपण वापरत असतो. मग या अन्नातून सर्वसाधारणपणे कोणते पोषक तत्व आपल्याला मिळतात? कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, क्षार इत्यादी. मग हे सर्व अन्न घटक एकाच प्रकारच्या अन्न पदार्थातून मिळतात का? नाही. तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पोषण तत्वाला अनुसरून पोषण तत्व असणारी अन्न पदार्थ आपल्याला घ्यावे लागतात आणि त्यातून शरीराला आवश्यक असणारे जे पोषक घटक आहेत ते पोषक घटक मिळवावे लागतात. आणि ही ऊर्जा जी आपल्या शरीरामध्ये तयार होते, पेशीमध्ये तयार होते, ती ऊर्जा तयार करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये काही महत्वाच्या क्रिया घडत असतात आणि त्या क्रिया कोणत्या आहेत त्यासंबंधी आपण या ठिकाणी माहिती घेऊ. साहजिकच आहे, आपल्या शरीरामध्ये अन्न घेतल्याच्या नंतर जसं अन्नाचं अतिशय बारीक बारीक टप्प्याटप्प्याने विघटन होतं आणि त्या विघटनातूनच ऊर्जा ही आपल्या शरीराला प्राप्त होत असते आणि काही ऊर्जा आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवली जाते. जसं की एखाद्या यंत्रामध्ये आपण इंधन टाकल्यानंतर त्याचं ज्वलन होते, ज्वलन झाल्याच्या नंतर त्याची ऊर्जा त्या गाडीमार्फत, त्या वाहनामार्फत वापरली जाते. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपण जे घेतलेले इंधन आहे, अन्न आहे, त्याचं ज्वलन होते, विघटन होते, ऑक्सिडीकरण होते आणि मग त्यातून आपल्याला ऊर्जा मिळत असते. म्हणून मग दुसरा मुद्दा आहे आपला सजीव व ऊर्जा निर्मिती, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. आता ही ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया नेमकी कशी होते? ऊर्जा तयार होण्यासाठी फक्त अन्नाचीच गरज लागते का? तर नाही. त्याला हवेतील ऑक्सिजनची सुद्धा आवश्यकता लागते आणि त्या ऑक्सिजनच्या सानिध्यात या अन्नाचं ऑक्सिडीकरण होते आणि ऑक्सिडीकरण झाल्याच्या नंतर आपल्या पेशीमधील तंतुकणिकेमध्ये ही ऊर्जा तयार होत असते आणि मग ती ऊर्जा शरीराच्या इतर भागांना पोहोचवली जाते, साठवली जाते आणि ती ऊर्जा सजीव हे वापरत असतात. ही ऊर्जा तयार होते ती मुख्यत्वे करून श्वसन या संस्थेमार्फत. आपल्याला माहित आहे मानवामध्ये श्वसन आपण इयत्ता 8 मध्ये पाहिलेलं आहे. श्वसन म्हणजे वातावरणातील हवा, सभोवतालची हवा आतमध्ये घेणे आणि त्यातले आवश्यक असणारा जो वायू आहे, ऑक्सिजन वायू, तो आपल्या शरीरामध्ये घेणे, जे की ऑक्सिडीकरणासाठी आवश्यक असतो. म्हणजे वायूची देवाणघेवाण या ठिकाणी होत असते. तर श्वसन साधारणतः सजीवांमध्ये 2 टप्प्यांमध्ये, 2 स्तरांमध्ये घडून येत असते. एक आहे शरीर स्तर, त्याला आपण बाह्य श्वसन सुद्धा म्हणतो, ज्यामध्ये बाहेरील वातावरण आणि शरीर यांच्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांची देवाणघेवाण होते. साहजिकच आहे, वातावरणातलं ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसामध्ये, रक्तामध्ये मिसळते आणि शरीरातले जे तयार झालेले कार्बन डायऑक्साईड आहे ते कार्बन डायऑक्साईड आपण उच्च श्वासाद्वारे शरीराच्या बाहेर आपण टाकत असतो. आणि दुसरा स्तर आहे पेशी स्तर, म्हणजे शरीरात हवा, ऑक्सिजन, श्वास घेतल्यानंतर ते आपल्या रक्ताभिसरण संस्थेच्या साहाय्याने फुफ्फुसामध्ये रक्तामध्ये मिसळलेले जे ऑक्सिजन आहे, शोषून घेतलेले जे ऑक्सिजन आहे, ते ऑक्सिजन शरीराच्या संपूर्ण पेशींपर्यंत छोट्या छोट्या रक्तकेशिका मार्फत ते पोहोचवलं जाते आणि मग
तिथं त्या पेशींमध्ये अनेक पेशी अंगक असतात, जसे की केंद्र, तंतुकणिका, गोल्गी संकुल, आंतरद्रव्य जालिका, लय कालिका, त्यानंतर पेशीद्रव्य, हे सर्व जे पेशी अंगक असतात त्या पेशी अंगकामध्ये प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे. तसं ऊर्जा तयार करणारा पेशीमधला ऊर्जा घर ज्याला आपण संबोधतो ते म्हणजे तंतुकणिका. तंतुकणिकेमध्ये हे ऑक्सिजन प्रवेश करते आणि त्यामध्ये ऊर्जा निर्मिती होत असते. मग ती प्रक्रिया घडून येण्यासाठी मुख्यत्वे करून आपल्या अन्नातील कर्बोदक ज्यात ग्लुकोज असतो त्या ग्लुकोज पासून एटीपी ही जे ऊर्जेचं एकक आहे ते एकक इथला याचा जो प्रवास आहे टप्प्याटप्प्याने अतिशय सूक्ष्म असे टप्पे त्यामध्ये घडून येत असतात. ग्लुकोज पासून म्हणजेच कर्बोदकापासून एटीपी या ऊर्जा रेणूची निर्मिती पर्यंत. मग हे जे टप्पे आहेत कर्बोदकापासून एटीपी पर्यंत ऊर्जा निर्माण होण्याचे जे टप्पे आहेत ते टप्पे आपण मुख्यत्वे करून 3 भागामध्ये त्याला विभागतो. पहिला आहे ग्लुकोजचं विघटन. त्याचे 3 टप्पे आहेत ग्लुकोजच्या विघटनाचे. पहिला आहे याच्यामध्ये ग्लुकोजचं विघटन होऊन त्याच्यापासून पायरुव्हिक आम्ल, एटीपी, NADH2, पाणी यांचे प्रत्येकी 2 रेणू एका ग्लुकोजच्या रेणूपासून तयार होत असतात. आता ग्लुकोज पासून डायरेक्ट पायरुव्हिक आम्ल हे काही एकाच टप्प्यात तयार होत नाही, तर त्याच्यामध्ये अनेक असे सूक्ष्म टप्पे असतात. पण ठळक लक्षात घेण्यासारखा टप्पा म्हणजे तो ग्लुकोज पासून पायरुव्हिक आम्ल, NADH2, पाणी, हे एटीपी इत्यादी. परत त्या पायरुव्हिक आम्लाचे छोट्या छोट्या टप्प्यांमधून जाऊन त्याच्यापासूनच ऍसिटिल को एन्झाईम ए हे सहविकर तयार होते आणि या प्रक्रियेमधून सुद्धा कार्बन डायऑक्साईड वायू आणि NH2 चे रेणू हे तयार होत असतात. तर हा पहिला जो टप्पा आहे ग्लुकोजचं विघटन, यामध्ये ग्लुकोज पासून तर ऍसिटिल को एन्झाईम ए पर्यंतचा हा जो टप्पा आहे त्याला आपण पहिला टप्पा असं मानतो. ऊर्जा निर्मितीचा दुसरा टप्पा आहे ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र किंवा त्यालाच आपण क्रेब्स चक्र असं आपण संबोधतो. कारण की क्रेब्स नावाच्या शास्त्रज्ञांनी या चक्राचा शोध लावलेला आहे, अभ्यास केलेला आहे, म्हणून त्याचं नाव आपण त्या चक्राला देत असतो, क्रेब्स चक्र. मग पहिल्या टप्प्यामध्ये ग्लुकोज पासून ऍसिटिल को एन्झाईम पर्यंतचा जो टप्पा आहे, ऍसिटिल को एन्झाईम ए हा जो सहविकर आहे तो पेशीमधल्या तंतुकणिकेमध्ये प्रवेश करतो आणि तंतुकणिकेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर त्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे जे विकर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे द्रव्य आहेत, त्यांच्या मदतीने ऍसिटिल को एन्झाईम पासून कार्बन डायऑक्साईड, पाणी, NADH2, FADH2 आणि एटीपी हा ऊर्जेचा रेणू हा तयार होत असतो दुसऱ्या टप्प्यामध्ये. आणि ऊर्जा निर्मितीचा तिसरा टप्पा तो सुद्धा तंतुकणिकेमध्येच घडून येतो आणि त्या टप्प्याचं नाव आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया म्हणजे ETC अभिक्रिया रिॲक्शन. आणि या 2 टप्प्यामध्ये घडून किंवा तयार झालेले जे NADH2 आणि FADH2 हे जे सहविक्रिया आहेत, रसायन आहेत, त्यांच्याच पासून या ETC सायकलमध्ये इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेमध्ये तंतुकणिकेमध्येच त्यांच्यापासून या सहविक्रियांपासून जे मुख्य ऊर्जेचा रेणू जो आहे एटीपी तो तयार होतो. त्या प्रक्रियेला आपण ETC रिॲक्शन असं संबोधतो. तर एका NADH2 पासून 3 ATP चे रेणू तयार होत असतात आणि एका FADH2 पासून 2 ATP चे रेणू तयार होत असतात. आणि या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात ही प्रक्रिया घडत असताना त्यामधून पाणी सुद्धा तयार होते.
मग एकूणच आपण या ग्लुकोजचं जे ऑक्सिडीकरण आहे म्हणजे ऑक्सिजन सोबत संयोग होऊन त्याच्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे त्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं की एटीपी ऊर्जेचा स्रोत ऊर्जेचा रेणू कार्बन डायऑक्साईड म्हणजे की टाकाऊ पदार्थ असतो सजीवांमधला म्हणजेच प्राण्यांमधला आणि पाणी हे मुख्य 3 जे घटक आहेत ते तयार होत असतात. आता NaDH2 आणि FeDH2 म्हणजे काय नेमकं? NaDH2 म्हणजे निकोटिनामाइड डायन्यूक्लियोटाइड आणि FeDH2 म्हणजे फ्लॅविन निकोटिनामाइड आणि एटीपीचा अर्थ होतो ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. मग एटीपीला आपण ऊर्जेचा रेणू असं संबोधतो तर त्यामध्ये असतं काय नेमकं, त्याची रचना कशी असते? त्याच्यामध्ये एक ॲडेनिनचा रेणू असतो, एक रायबोज शर्करेचा रेणू असतो आणि 3 फॉस्फेटचे रेणू असतात. हे एकमेकांना बंधाने जोडलेले असतात आणि या एटीपी रेणूमध्ये असणारे जे 3 फॉस्फेटचे रेणू आहेत ते एकमेकांना सहसंयोजी बंधाने जोडलेले असतात. त्या सहसंयोजी बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवलेली असते आणि जसा हा बंध तुटला जातो तोडला जातो तसा त्याच्यामधून एक फॉस्फेटचा जो रेणू आहे तो बाहेर पडतो आणि एटीपी पासून एडीपी म्हणजेच ॲडेनोसिन डायफॉस्फेट हा कमी ऊर्जा स्रोत असलेला रेणू तयार होतो आणि त्याच्यातला एक फॉस्फेट जो बाजूला होतो त्याच्यापासूनच त्याच्या बंधातूनच एक म्हणजे ऊर्जा ही मुक्त होते आणि ती ऊर्जा आपल्या शरीरासाठी वापरली जाते. हे झालं ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण. आता काही सजीवांमध्ये ऑक्सिजन शिवाय सुद्धा ऊर्जा निर्मिती होत असते. उदाहरणार्थ काही सूक्ष्मजीव आहेत जे की ऊर्जा तयार करतात पण त्यांना ऑक्सिजनची काहीही आवश्यकता लागत नाही. आपल्याही शरीरामध्ये काही प्रक्रिया आहेत की ज्यांना ऑक्सिजनची काही गरज लागत नाही किंवा अपुरा ऑक्सिजन असते तेव्हा विनाऑक्सी श्वसनाने ही प्रक्रिया घडत असते. कारण की पेशी स्तरावरील जे श्वसन आहे आपण पेशी स्तरावरील जे 2 टप्पे आपण बघितलेले आहे श्वसनाचे, शरीर स्तर आणि पेशी स्तर. पेशी स्तरावरील श्वसनाचे सुद्धा 2 टप्पे आहेत. ते आहे ऑक्सी श्वसन जे की आपण आता बघितलं ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण आणि दुसरा आहे विनाऑक्सी श्वसन जे की ऑक्सिजन शिवाय घडून येणारं ही प्रक्रिया आहे. ग्लुकोजचे विघटन तर आपण पाहिलेच आहे. ग्लुकोज ग्लायकोलिसिस जी प्रक्रिया आहे त्याच्यापासून पायरुव्हिक आम्ल तयार होते आणि कार्बनिक काही पदार्थ त्याच्यात तयार होतात. ऑक्सिजनची काही आवश्यकता लागत नाही आणि अल्कोहोल त्याच्यापासून तयार होते. त्याला आपण किण्वन प्रक्रिया सुद्धा म्हणतो. ही एक विनाऑक्सी श्वसनाची प्रक्रिया आहे. आणखी दुसरी प्रक्रिया आहे की सजीव जेव्हा उपाशी मरतो किंवा खायला अन्न मिळत नाही सजीवाला तेव्हा उपासना काळामध्ये किंवा कुपोषणाच्या काळामध्ये सजीव आपल्या शरीरातीलच स्निग्ध पदार्थ आणि प्रथिन यांच्यापासून ऊर्जा मिळत असतो आणि याला आपण विनाऑक्सी श्वसन क्रिया असं संबोधतो. उदाहरणार्थ आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण व्यायाम करत असतो, जेव्हा आपण शरीराला खूप जास्त मेहनत घ्यायला भाग पाडतो तेव्हा आपल्या स्नायूमध्ये जेवढी ऊर्जा पाहिजे तेवढी ऊर्जा आपल्या शरीराकडून मिळत नाही. म्हणून स्नायूमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये साठलेलं जे स्निग्ध पदार्थ आहे किंवा प्रथिन आहे त्याच्यापासूनच लॅक्टिक आम्ल हा तयार होतो आपल्या स्नायूमध्ये आणि आपले जे स्नायू आहेत ते दुखायला लागतात. ते एक विनाऑक्सी श्वसनाचीच प्रक्रिया म्हणावी लागेल. अशा पद्धतीने आपण आज सजीव आणि जीवन प्रक्रिया, सजीव आणि ऊर्जा निर्मिती हे जे 2 मुद्दे आहेत त्या प्रकरणाचे आपण अभ्यास केलो आहोत. मला आशा आहे की आपल्याला
हे दोन्ही मुद्दे